तर पहा मुलांनो, इथे वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून काढलेला वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए आणि बी मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला टी बिंदूमध्ये, कुठल्या बिंदूमध्ये, तर टी बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर ई ए गुणिले काय आहे, तर ई बी बरोबर काय येणार आहे, तर ई टी हे येणार आहे. मग आता हे आपण सिद्ध बघा कसं केलेलं आहे. तर हे आपण अशा प्रकारे सिद्ध केलेलं आहे की प्रमेयाचे वरील विधान लक्षात घेऊन पक्ष आणि साध्य आपल्याला ठरवायचं आहे. तर बघा रचना काय दिलेली आहे की टी ए आणि रेख टी बी हे आपण काढलेले आहे. सिद्ध काय करायचं आहे, त्रिकोण ई ए टी आणि त्रिकोण ई टी बी मध्ये आपल्याला कोण ए ई टी समरूप त्रिकोण काय करायचं आहे, तर टी ई बी हे सामायिक कोण आपण घेतलेले आहे. मग कोण ई टी ए समरूप त्रिकोण काय आहे, ई बी टी हे स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार आपण घेतलेलं आहे. मग त्रिकोण ई ए टी समरूप त्रिकोण काय आहे, ई टी बी कोकोको समरूपतानुसार आपण केलेलं आहे. मग ई टी छेद ई बी बरोबर ई ए छेद ई टी हे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. मग ई ए गुणिले काय आहे, ई बी बरोबर ई टी वर्ग काय असणार आहे, ई टी वर्ग. उदाहरणे इथे आपण सोडवणार आहोत की आकृतीमध्ये रेखा पी एस हा स्पर्शिका खंड आहे. रेषा पी आर ही वृत्तछेदिका आहे. कुठली आहे बघा, तर पी एस आपल्याला पी एस दाखवलेले आहे. पी एस वर्ग बरोबर काय आहे, पी क्यू गुणिले पी आर स्पर्शिका छेदिका खंडाचे हे काय आहे, तर प्रमेय आहे. मग बरोबर पी क्यू गुणिले काय येणार आहे, कंसामध्ये पी क्यू अधिक क्यू आर हे आपण घेतलेले आहे. मग त्याची किमती टाकलेल्या आहे 3.6 गुणिले कंसामध्ये 3.6 अधिक 6.4 बरोबर किती आलेलं आहे बघा, तर 3.6 गुणिले 10 आलेलं आहे. उत्तर आलेलं आहे आपलं 36. मग पी एस बरोबर किती काढलं आपण, 6. दुसरं आहे आकृतीमध्ये जीवा एम एन, जीवा एम आणि एन आणि जीवा आर एस परस्परांना बिंदू कशामध्ये छेदतात, तर पी मध्ये छेदतात. मग पी आर बरोबर किती आहे, 6. पी एस बरोबर 4, एम एन बरोबर 11. तर पी एन आपल्याला काढायची आहे. कुठली, तर आपल्याला पी आणि एन काढायचे आहे. मग जीवाच्या अंतरछेदनांच्या प्रमेयानुसार आपण घेतलेलं आहे की पी एन गुणिले पी एम बरोबर किती आहे, पी आर गुणिले पी एस. समीकरण 1 विधान 1 आपण इथे घेतलेलं आहे. पी एन बरोबर आपण काय मानलेलं आहे, एक्स मानलेलं आहे. पी एम बरोबर 11 वजा एक्स आपल्याला करायचे आहे. या किमती 1 मध्ये आपण मांडूया. मग एक्स कंसामध्ये 11 वजा एक्स बरोबर किती, 6 गुणिले 4. मग 11x वजा एक्स वर्ग वजा 24 बरोबर किती, तर 0 वर्ग वजा 11x अधिक काय आलेला आहे, 24 बरोबर आलेला आहे 0. कंसामध्ये x वजा 3 कंसामध्ये x वजा 8 बरोबर 0 आपण घेतलेलं आहे. आता बघा x वजा 3 बरोबर 0 किंवा x वजा 8 बरोबर काय, तर 0. म्हणून x बरोबर 3 किंवा x बरोबर काय येईल, तर 8 येणार आहे. मग पी एन बरोबर किती, 3 किंवा पी एन बरोबर किती, तर 8. आता जे तिसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की आकृतीमध्ये दोन वर्तुळे जे आहे ती एकमेकांना बिंदू एक्स आणि बिंदू वाय मध्ये छेदतात. रेषा एक्स वाय वरील बिंदू एम मधून काढलेल्या स्पर्शिका त्या वर्तुळांना बिंदू पी व क्यू मध्ये स्पर्श करतात. तर सिद्ध करायचं आहे रेख पी एम एकरूप रेख क्यू एम हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पी एम आणि क्यू एम हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. म्हणून सिद्धता बघा आपण घेतलेली आहे की रिकाम्या जागा भरून आपल्याला सिद्धता लिहायची आहे. रेषा एम एक्स रेषा काय आहे, तर एम एक्स ही दोन्ही वर्तुळाची सामायिक छेदिका आहे. पी एम वर्ग बरोबर काय आहे, एम वाय गुणिले एम एक्स हे आहे समीकरण 1. तसेच के एम वर्ग बरोबर काय आहे, एम वाय गुणिले एम एक्स स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय आहे. हे आहे विधान 2. मग 1 व 2 वरून पी एम वर्ग बरोबर काय आलेला आहे, तर क्यू एम वर्ग आलेला आहे. मग इथे आपल्याला पी एम बरोबर काय दिसून येतं, तर क्यू एम. मग रेख पी एम एकरूप रेख क्यू एम आपण काढलेलं आहे. आता बघा चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे की आकृतीमध्ये रेख पी क्यू हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बिंदू आर हा वर्तुळावरील कोणताही बिंदू आहे. रेस आर एस ही लंब आहे. आर एस जो आहे
आर एस हा लंब आहे पी क्यू वरती, तर सिद्ध करायचं आहे एस आर हा पी एस आणि एस क्यू यांच्या भूमितीमध्ये आहे. म्हणजेच आज एस आर वर्ग बरोबर पी एस गुणिले एस क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि बघा ते आपण पुढील प्रमाणे सिद्ध करून घेतलेले आहे की किरण आर एस काढून तो आपल्याला वर्तुळावर ज्या बिंदूत छेदले त्याला आपण नाव टी दिलेले आहे. मग रेख पी क्यू हा व्यास आर टी ला बिंदू एस मध्ये छेदतो. मग आर एस बरोबर काय आहे टी एस. विधान 1 जेव्हा पी क्यू आणि आर टी परस्परांना बिंदू एस मध्ये छेदतात. मग जीवांच्या अंतरछेदाच्या प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे एस आर गुणिले टी एस बरोबर पी एस गुणिले एस क्यू. म्हणून एस आर गुणिले एस आर बरोबर पी एस गुणिले एस क्यू. विधान 1 वरून आपण सिद्ध केलेलं आहे की एस आर वर्ग बरोबर पी एस गुणिले एस क्यू हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता म्हणजेच बघा एस आर हा पी एस आणि एस क्यू यांचं काय आहे तर भूमितीमध्य आहे. आणि 5वं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि ते बघा दिलेल्या आकृतीत आपल्याला जीवा ई एफ कुठलं तर जीवा ई एफ समरूप जीवा एच जी, तर सिद्ध करा की जीवा ई जी समरूप जीवा एफ जी. सिद्ध तर काय बघा आपण केलेले आहे की रेख जी एफ आपण काढलेला आहे. मग कोण ई एफ जी बरोबर काय आहे तर एफ जी एच. कुठला कोण काढलेला आहे एफ जी एच. चक्रीय चौकोनाचे विरुद्ध कोण आहेत. विधान 1 कोण ई एफ जी कुठला आहे कोण ई एफ जी. माप कंस काय आहे ई जी. अंतर्लिखित कोणाचे काय आहे हे प्रमेय आहे. समीकरण विधान 2 आपण हे घेतलेलं आहे. मग कोण एफ जी एच बरोबर काय आहे माप कंस एफ एच. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय विधान 2. मग माप कंस ई जी बरोबर काय आहे माप कंस एफ एच. 1 2 3 वरून आपण घेतलेला आहे जीवा ई जी समरूप जीवा काय आहे एफ एच. एकरूप कंसाच्या ह्या काय आहेत तर संगत जीवा आहेत जे आपण सिद्ध केलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलो आहोत, काय अभ्यासलं आहे आपण. तर स्पर्शिका, त्रिज्या, प्रमेय तसेच वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्याला काय म्हणतात तर लंब असे म्हणतात. मग स्पर्शिका, त्रिज्या, प्रमेयाच्या व्यत्यास वर्तुळाच्या त्रिज्याच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. मग वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका खंड कसे असतात तर ते एकरूप असतात. परस्परांना स्पर्श करणारा वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणारा काय असतो तर रेषीय असतो. बाह्य स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्याच्या कसे असते तर बेरजे एवढे असते. मग अंतःस्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यातील फरका एवढे असते. हे आपण अभ्यासलेलं आहे. तसेच ज्या कोनाचे शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. आणि कंसाच्या मापाची जी व्याख्या आहे, जसे लघु कंसाचे माप त्यांच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. दुसरं आहे विशाल कंसाचे माप 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. तिसरं आपण घेतलेलं आहे अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. तसेच इथे 2 वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि मापे समान असतात, ते कंस एकरूप असतात. याचा देखील अभ्यास जो आहे तो आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. तसेच एकाच वर्तुळाचा कंस ABC आणि कंस CDE यामध्ये जेव्हा C एकच बिंदू सामायिक असतो तेव्हा मापकंस ABC अधिक मापकंस CDE बरोबर मापकंस काय आहे तर ACE. हे देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. आणि एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जेव्हा एकरूप असतात, तसेच एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस कसे असतात तर ते देखील एकरूप असतात. तसेच वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसे असते तर निम्मे असते. तसेच वर्तुळाच्या एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोन देखील कसे असतात तर ते देखील एकरूप असतात. अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन कसा असतो तर तो काटकोन असतो. हे तर आपल्याला माहितीच आहे. मग चौकोनाचे 4ही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला काय म्हणतात तर चक्रीय चौकोन असे
म्हणतात हे देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात आपण अभ्यासलेलं आहे. आणि चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी कशा असतात तर ते एकरूप असतात. तसेच चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतील तर तो चौकोन कसा असतो तर तो चौकोन चक्रीय असतो. आणि रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. हे देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे वर्तुळ या पाठाचा सविस्तर अभ्यास जो आहे आपला तो झालेला आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमाद्वारे सुद्धा आपण वर्तुळ हा जो पाठ आहे तो समजून घेणार आहोत. नमस्कार मुलांना, तर आपण वर्तुळ या पाठाचे जे प्रश्न उत्तरे होते ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण वर्तुळ या पाठावरती घेणार आहोत. तर बघा मुलांनो, परीक्षामध्ये आपल्याला इथे काय विचारले जाणार आहे तर काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचे इथे काय आहेत तर दोन ऑप्शन जे आहेत आपल्याला विचारले जातील. मग योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग बघा, पहिला आपला जो प्रश्न आहे तो असा आहे की एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे चार पर्याय दिलेला आहे. पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे 2, 3, 4 आणि 1 अशा प्रकारचे आपल्याला इथे काय दिलेले आहे तर चार जे आहेत ते ऑप्शन दिलेले आहेत. मग योग्य आपला ऑप्शन काय असणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नीट प्रश्न जो आहे तो आधी समजून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर द्यायचं आहे. बघा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, 2, 3, 4 की 1 काय असणार आहे, अगदी बरोबर 2 एवढ्या स्पर्शिका ज्या आहेत त्या वर्तुळावर आपल्याला काढता येतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोन A च्या मापाची दुप्पट कोन C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे तर कोन C चे माप काढायचे आहे. मग सांगा पाहू, कोन C चे माप हे काय असणार आहे, 108, 90, 36 की 72 काय असणार आहे, अगदी बरोबर 72 एवढे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की केंद्र O असलेला वर्तुळाचा कंस ABC मध्ये कोन ACB अंतर्लिखित आहे. जर मापकोन ACB बरोबर 65 अंश तर मापकोन कंस ACB बरोबर किती, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे चार ऑप्शन देखील दिलेले आहे. आपला फर्स्ट ऑप्शन आहे 65, सेकंड आहे 230 अंश, थर्ड आहे 235 अंश आणि लास्ट आहे 130 अंश. मग आपलं योग्य उत्तर काय असेल, अगदी बरोबर 230 अंश हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते तर तो समांतरभुज चौकोन असला पाहिजे. या विधानातील रिकाम्या जागा योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहे. आपला फर्स्ट ऑप्शन आहे आयत, सेकंड आहे समलंब चौकोन, थर्ड आहे समभुज चौकोन आणि लास्ट आहे चौरस. मग आपलं योग्य ऑप्शन काय असेल, अगदी बरोबर समभुज चौकोन हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर असली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेंटीमीटर असणार आहे. आणि आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 8.8 किंवा 2.2, सेकंड आहे 2.2, थर्ड आहे 8.8 आणि लास्ट आहे 4.4. मग काय योग्य उत्तर असणार आहे, अगदी बरोबर 8.8 किंवा 2.2. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की एका वर्तुळाचे जेव्हा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू A मध्ये छेदतात, जर AE बरोबर 5.6, EB बरोबर 10 आणि CF बरोबर 8 तर EB बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्यासाठी बघा इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे, 11, 2, 8, 7 आणि 9 काय असणार आहे, अगदी बरोबर 7 हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की एकच वर्तुळावर बिंदू ABC असे आहेत की मापकंस AB बरोबर मापकंस BC बरोबर किती आहे तर 120 अंश आहे. व दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही तर चौकोन ABC कोणत्या प्रकारचा
आहे? बघा, समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण की समद्विभुज त्रिकोण? योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, समभुज त्रिकोण हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे की एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरातील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास जो आहे तो किती सेंटीमीटर आहे? ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 25, 24, 14 आणि 7. किती असणार आहे? अगदी बरोबर, त्याचं उत्तर किती असणार आहे? तर 7 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? त्यासाठी आपल्याला इथे काय दिलेलं आहे? तर 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 6, सेकंड आहे 12, थर्ड आहे 24 आणि लास्ट जे आहे ते आहे सांगता येणार नाही. मग आपले जे पर्याय आहेत 6, 12, 24 आणि सांगता येणार नाही, यापैकी योग्य ऑप्शन आपले काय असणार आहे? अगदी बरोबर, 12 सेंटीमीटर एवढं असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण हे जे काही क्वेश्चन होते आपले 9 ते 9 पैकी 9 सोडवलेले आहेत. आणि पैकीच्या पैकी आपल्याला काय मिळालेलं आहे? मार्क्स मिळालेला आहे. 9ही क्वेश्चन आपले कसे आलेले आहेत? तर राईट आलेले आहेत. आणि आता काही प्रश्न उत्तरांचा सराव देखील आपण काय करणार आहोत? तर इथे घेणार आहोत. आणि काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा सराव घेऊन वर्तुळ हे प्रकरण जे आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने इथे समजून घेऊयात. बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. किती आहे? याची जी त्रिज्या आहे ती किती आहे? तर ती 6 सेंटीमीटर आहे. रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. आता ए बी ही जी रेषा आहे वर्तुळाला कशामध्ये स्पर्श करते? तर ती ए मध्ये. तर कोन सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का? तसेच कोन ए बी सीचे माप किती अंश आहे? याचं जे उत्तर आहे ते आपण पुढील प्रमाणे काढलेलं आहे. तर बघा, आपल्याला जे काही 2 प्रश्न विचारले होते त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपण इथे दिलेलं आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्याला लंब असते. म्हणजेच या स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन सी ए बीचे माप किती असणार आहे? 90 अंश. आणि कोन ए बी सीचे माप किती आहे? तर ते आहे 45 अंश. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील त्याचा देखील आपण इथे सराव करणार आहोत की 2 अंतःस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा, त्याच्या केंद्रातील जे अंतर आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे की अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यातील फरका एवढे असते. आणि केंद्रातील अंतर किती आहे? तर 4.8 वजा 3.5 बरोबर किती होतात? तर 1.3 हे फरकातील काय आहे? अंतर आहे. आणि आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, विशाल कंस व लघु कंस म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. आणि बघा, आपण इथे सांगितलेलं आहे की विशाल कंस म्हणजे काय आणि लघु कंस म्हणजे काय? तर वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन होते. वृत्तछेदिकाच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस, विरुद्ध बाजूच्या कंसाला लघु कंस असे म्हटलं जातं. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेतलेला आहे की वर्तुळ कंसाची मापे लिहा. मग पहा, इथे आपण वर्तुळ कंसाची जी मापे आहेत ती घेतलेली आहेत की लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर किती आहे? 360 अंश वजा काय आहे? संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप बरोबर किती? तर 180 अंश. पूर्ण वर्तुळाचे माप किती असणार आहे? तर 360 अंश. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप व त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापामध्ये काय संबंध आहे? मग बघा, काय संबंध असणार आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे कसे असते? तर ते निम्मे असते. आणि आपला जो
पुढचा प्रश्न आहे, चक्रीय चौकोन म्हणजे कोणते चौकोन? मग बघा, चक्रीय चौकोन म्हणजे कोणते चौकोन? तर चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला काय म्हटलं जातं? तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हटलं जातं. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, चौकोन PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ एकरूप बाजू काय आहे? तर RQ. आणि कोन PSR बरोबर किती आहे? तर 110 अंश. तर कोन PQR बरोबर किती? आणि मापकंस PQR आणि मापकंस QR किती हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणून बघा, त्याचे उत्तर आपण इथे घेतलेले आहे की कोन PQR बरोबर किती आहे? 70 अंश. चक्रीय चौकोनाचे काय आहे ते? सम्मुख परस्पर पूरक. बघा, हा काय आहे? तर आपला एकच चौकोन आहे. कुठला? PQR आणि S. मग मापकंस PQR बरोबर किती आहे? 220 अंश. आणि PQR जो आहे, आपल्याला PQR विचारलेला आहे. PQR हा किती आहे? तर तो 70 अंश आहे. त्यानंतर आपल्याला मापकोन PQR हा आपला किती आहे? तर PQR हा जो आपला कंस आहे तो किती आहे? तर तो 220 अंश आहे. म्हणजे कोण PSR ने अंतरखंडित केलेला कंस मापकंस QR बरोबर किती असणार आहे? तर तो 110 अंश आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की बिंदू Q हा स्पर्श बिंदू आहे. जर PQ बरोबर 12, PR बरोबर 8 तर PS बरोबर किती? RS बरोबर किती? त्यासाठी बघा, इथे आपल्याला काय दिलेले आहे? एक आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की PQ, आपल्याला PQ बरोबर किती दिलेलं आहे? तर 12 दिलेला आहे. आणि PR बरोबर किती आहे? तर PR बरोबर आपल्याला 8 एवढं माप दिलेलं आहे. मग आपल्याला कशाचे माप काढायचं आहे? तर PSचं माप काढायचं आहे आणि RSचं माप काढायचं आहे. म्हणून बघा, त्याचं माप जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे की स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमाणानुसार आपण इथे काय केलेलं आहे? तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे की PQ वर्ग बरोबर किती? PR गुणिले PS. बघा, PQ वर्ग बरोबर किती आहे? तर PR गुणिले काय आहे? RS. म्हणून 12 वर्ग, आता आपल्याला PQ ची किंमत दिलेली आहे ना, म्हणून 12 वर्ग बरोबर याची किमती टाकलेल्या आहे आपण 8 गुणिले काय? तर PS. मग PS बरोबर किती होणार आहे? 12 144 भागिले काय करायचं आहे? 8. मग 8 ने आपण काय करायचं आहे? 144 ला भागायचं. किती उत्तर येणार आहे? तर PS बरोबर 18 येणार आहे. तसेच RS बरोबर किती आहे? PS वजा PR. म्हणून आपल्याला 18 मधून काय करायचं आहे? 8 वजा करायचे आहे. उत्तर किती आलेलं आहे आपला? तर 10 आलेला आहे. म्हणजे PS ची किंमत आपल्याला किती मिळाली? 18. आणि PR ची किंमत मिळालेली किती आहे? तर ती 10 मिळालेली आहे. आणि आपला जे पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जेव्हा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात, जर RD बरोबर 15, DS बरोबर 4, MD बरोबर 8 तर DN बरोबर किती हे आपल्याला सांगायचं आहे. मग बघा, त्यासाठी एक आपण काय केलेलं आहे? तर एक आकृती, एक वर्तुळ आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की MN आणि RS एकमेकांना, हे MN आणि हा RS एकमेकांना कशामध्ये छेदतो? तर तो D मध्ये छेदतो. मग RD बरोबर किती आहे? तर 15 आहे. बघा, RD बरोबर किती आहे? तर 15 आहे. आणि DS बरोबर किती असणार आहे? तर DS बरोबर 4 आहे. मग MD बरोबर 8. किती? तर MD बरोबर आहे 8. मग आपल्याला कशाचं माप काढायला सांगितलेलं आहे? तर DNचं माप काढायला सांगितलेलं आहे. म्हणून बघा, जेव्हा अंतर छेदनाच्या प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे की RD गुणिले DS बरोबर MD गुणिले DN. किमती टाकलेला आहे 15 गुणिले 4 बरोबर 8 गुणिले DN. मग DN बरोबर काय येणार आहे? तर 15 चौक 60, 60 भागिले 8. 8 ने आपण काय केलेलं आहे? 60ला भागितलेलं आहे. उत्तर किती आलेलं आहे? तर 7.5. मग DN बरोबर किती आलेलं आहे? तर
7.5 एवढं उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो जर पी क्यू बरोबर 6, क्यू आर बरोबर 10, पी एस बरोबर 8, तर टी एसची जी किंमत आहे ती इथे आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणून बघा टी एसची जी किंमत आहे ते आपण इथे काढलेली आहे. त्यासाठी एक आकृती सुद्धा आपण इथे घेतलेली आहे की जेव्हा बाह्य छेदनाच्या प्रमाणानुसार आपण इथे घेणार आहोत की आर पी गुणिले काय आहे पी क्यू आणि टी पी गुणिले काय आहे एस पी. बघा इथे आपल्याला आर पी गुणिले काय आहे तर पी क्यू, तसेच टी पी गुणिले काय असणार आहे तर एस पी हे असणार आहे. म्हणून त्याच्या किमती ज्या आहेत त्या इथे आपण टाकून घेतलेल्या आहेत की आर पी बरोबर क्यू आर अधिक पी क्यू बरोबर काय येणार आहे 10 अधिक 6 बरोबर 16. मग 16 गुणिले 6 बरोबर टी पी गुणिले 8. तर आता टी पी बरोबर किती आलेलं आहे 12 आलेलं आहे. टी पी बरोबर टी एस अधिक पी एस किमती टाकलेलं आहे 12 बरोबर टी एस अधिक 8. मग टी एस बरोबर काय आलेलं आहे तर 4 आलेला आहे. आपण 8ने काय केलेलं आहे 4ला भागितलेला आहे. आता जो आपला शेवटचा क्वेश्चन आहे तो आहे जर पी क्यू बरोबर 6, क्यू आर बरोबर 10, पी एस बरोबर 8, तर टी एसची ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे. म्हणून बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे पी क्यू बरोबर किती आहे इथे आपण त्याचं माप देखील लिहून घेणार आहोत. तर पी क्यू बरोबर किती आहे तर पी क्यू बरोबर आहे 6 आणि क्यू आर बरोबर किती आहे तर क्यू आर बरोबर आहे 10 आणि पी एस बरोबर किती दिलेलं आहे तर 8 दिलेलं आहे. मग आपल्याला टी एस बरोबर किती आहे हे काढायला सांगितलेलं आहे. म्हणून जीवा बाह्य छेदनाच्या प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे की आर पी गुणिले काय आहे पी क्यू आणि बरोबर टी पी गुणिले काय येणार आहे तर एस पी. परंतु आर पी बरोबर क्यू आर अधिक पी क्यू म्हणून त्या किमती आपण इथे घेतलेल्या आहे 10 अधिक 6 बरोबर 16. मग 16 गुणिले किती येणार आहे 6 आणि टी पी गुणिले किती येणार आहे तर 8. मग टी पी बरोबर किती आहे 12, परंतु टी पी बरोबर टी एस अधिक काय येणार आहे पी एस. मग 12 बरोबर टी एस अधिक काय आहे 8 आहे. मग टी एस बरोबर काय आलेला आहे तर 4 आलेला आहे. तर बघा मुलांनो अशा प्रकारे आपला सराव जो आहे तो देखील इथे काही प्रश्न उत्तरे घेऊन आपण जो सराव आहे प्रश्न उत्तरांचा तो देखील आपण केलेला आहे. तर आपलं जे तिसरं प्रकरण आहे वर्तुळ भाग 2 मधील तो आपण अभ्यासलेला आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण वर्तुळ हे प्रकरण शिकलेलो आहोत. त्याच्यावरती आपण परीक्षा घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरांचा सराव देखील आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे तिसरं प्रकरण आहे वर्तुळ हे पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.